नमस्कार रसिक श्रोते हो. आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतोय आणि मी तुम्हा सर्वांचं या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आज मी तुमच्याशी बोलणार आहे एका वेगळ्या विषयावर, ज्याचं नाव आहे बिंब प्रतिबिंब. बिंब आणि प्रतिबिंब म्हणजे मायलेकींचं अनोखं नातं, आई आणि मुलीचं अनोखं नातं. मंडळी, लहानपणी अभ्यासात असणाऱ्या काही कविता आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यभर लक्षात राहतात, कारण त्या कवितांमध्ये आपलं भावविश्व व्यापून टाकण्याची शक्ती असते. कवी कृ. ब. निकुंब यांची घाल घाल पिंगा वाऱ्या ही अशीच एक कविता. या कवितेत सासरी गेलेली लेक आपल्या आईची आठवण करते आणि वाऱ्याला जणू आपलं मनोगत सांगते. ती म्हणते, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. सासरी गेलेल्या आपल्या मुलीची आईला काळजी असते, म्हणून ही मुलगी वाऱ्याला सांगते, सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, आई भाऊसाठी परी मन खंतावत. मंडळी, पुढे या कवितेचं गाणं झालं आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरांनी शब्दांचं सोनं झालं. सुमन कल्याणपूर यांच्या गोड गळ्यातून सासरी गेलेल्या लेकीच्या भावना या गाण्यातून जणू मूर्तिमंत प्रकट होतात. आजही ते गाणं ऐकलं की डोळे नकळत भरून येतात. अशावेळी त्या गाण्यातली लेक नकळत माझ्या मनात शिरते आणि डोळ्यातल्या आसवांच्या रूपानं बाहेर पडते. वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं दाटून कंठ येतो ही सुद्धा अशीच एक रचना. अर्थात ती वडिलांची हृदयवेदना आहे सासरी जाणाऱ्या आपल्या मुलीसाठी. मंडळी, बहिणाबाईंच्या कवितेतल्या काही ओळींना तर सुभाषितांचं मोल आलं आहे. आधी हाताले चटका तेव्हा मिळते भाकर, किंवा माणसा माणसा कधी होशील माणूस. अशाच एका कवितेमध्ये त्या सासरी गेलेल्या मुलीच्या भावना साध्या सोप्या शब्दामध्ये किती सुंदर वर्णन करतात बघा. एक साधू भिक्षा मागत येतो. त्यावेळी सासरी असलेली मुलगी शेतावर काम करत असते. ती त्या साधूजवळ आपल्या माहेरचं वर्णन करते आणि आपलं दुःखही व्यक्त करते. त्यावेळी तिचे डोळे भरून येतात. तेव्हा तो साधू म्हणतो, तुझं एवढं आईवर प्रेम आहे तर तू माहेरी का जात नाहीस? यावरती मुलगी फार सुंदर उत्तर देते. ती म्हणते, ऐक ऐक साधू बुवा काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. अगदी जीव उवाळून टाकावा अशा या ओळी. आईची आणि माहेरची महती यापेक्षा अधिक चांगल्या शब्दामध्ये कोण सांगू शकेल? बहिणाबाईंच्या या कवितेत मी काही ओळींची भर अशी टाकू इच्छितो. अशी कल्पना करू की तो साधू त्या लेकीला विचारतोय की तू इथे का नांदतेस, मग माहेरीस का जात नाहीस? तेव्हा ती मुलगी नक्कीच असं म्हणेन, ऐक ऐक साधू बुवा काय मी सांगते, माहेरच्या नावासाठी लेक सासरी नांदते.
लेक दुवा दोन्ही घरचा, सासर माहेर सांधते. माय आणि लेकीचं नातंच अनोखं, अनेक रंगी, अनेक पदर असलेलं. आई बिंब तर लेक प्रतिबिंब. खरं तर आईचं आपल्या साऱ्याच लेकरांवर खूप प्रेम. लेकरं आजारी पडली की आईचा जीव व्याकुळ होतो. ती त्यांची सेवा शुश्रूषा करताना तहान भूक सगळं विसरून जाते. पण जेव्हा आई आजारी पडते तेव्हा लेकीचा जीव आईसाठी जास्त तुटतो. लेकाचा तुटत नाही असं नाही, पण माय लेकींची ओढच वेगळी. त्यांची माया, त्यांचं प्रेम अवघं विश्व व्यापून दशांगुळे उरतं. प्रसंग पडला तर आईसाठी तिची ही लाडकी लेक आपल्या नवऱ्याला किंवा आईकडे लक्ष न देणाऱ्या आपल्या भावाला चार शब्द सुनवायलाही कमी करत नाही. अशा रीतीनं ही लेक सासर आणि माहेर ही दोन्ही घरं सांभाळते. मंडळी, आज काळ बदलला आहे. मुलगा आणि मुलगी आपण समान मानतो, पण मध्यंतरीच्या काही काळामध्ये मुलगी झाली की घरातली मंडळी नाराज व्हायची. पण आई, तिला आपली मुलगी प्रियच असायची. ती एका ओवीमध्ये म्हणते, लेका ग परीस लेक कशी याने उणी, गुणाची लेकी बाई हिरा नव हिरकणी. तर एका लोकगीतामध्ये आपल्या आईबद्दल बोलताना लेक असं म्हणते, गणगोतांमधी सये माझी माऊली अधिक, माझी मायबाई शुद्ध गंगेचं उदक. मंडळी, किती सुंदर ओळी आहेत या लोकगीतांमधल्या. कित्येक PhD अशा ओळींवरून ओवाळून टाकाव्या. पुस्तकी पांडित्य असलेल्या लोकांपेक्षा अशिक्षित स्त्रियांनी या लोकगीतांमधून केवढा विलक्षण ठेवा आपल्या हातात दिलाय. या ओळींमध्ये लेक म्हणते की सगळ्या नात्यांपेक्षा माझी आई मला अधिक प्रिय आहे. कशी आहे ती? शुद्ध गंगेचं उदक. गंगेसारखी पवित्र, निर्मळ आणि शुद्ध. मंडळी, यापेक्षा सुंदर उपमा दुसरी कोणती असू शकेल? अशी ही गंगेसारखी निर्मळ असलेली आई आपला वारसा आपल्या मुलीला देते. तिच्यामध्ये ती आपलं प्रतिबिंब पाहते. आपण संसारात असताना जो त्रास भोगला, कष्ट भोगले, ते आपल्या लेकीच्या वाट्याला येऊ नये म्हणून किती प्रयत्नशील असते ती. आपल्या जगण्यातला सारा शहाणपणा, समजूतदारपणा, क्षमा, संस्कार सारं आपल्या लेकीला भरभरून देत असते. तिच्या मनात एकच भावना असते की माझी लेक सासरी सुखात राहावी, तिनं आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करावी, दोन्ही कुळांचं नाव काढावं. मंडळी, आई ही कुठलीही असो, मनुष्य असो की प्राणी, आपल्या पिलांवर तिचा खूप जीव असतो. ती देशातली असो की परदेशातली. पु ल देशपांडेंच्या अपूर्वाईमध्ये ते इंग्लंडमधल्या एका आईचं उदाहरण सांगतात. तिची मुलगी एअर होस्टेस असते, पण तरीसुद्धा त्या आईला आपल्या मुलीच्या लग्नाची काळजी लागून राहिलेली असते. म्हणून पु ल म्हणतात, पुण्यातली शांताबाई असो की इंग्लंडमधली जेन, आई ती आईच. सासरी गेलेल्या मुलीचं हळवं स्थान म्हणजे आई. कुठं खुट्ट झालं तरी आई आई. खरं तर आता तीही आई झालेली असते,
पण तरीसुद्धा आईसाठी तिचं मन अजूनही माहेरच्या वाटेनं धाव घेत असतं. अक्षयतृतीयेला ग्रामीण भाषेत आखाजी म्हणतात. या आखाजी आणि दिवाळीला लेकीला माहेरची आस असते. भाऊ वहिनीची सुद्धा तिला आठवण येत असते. साधी माणसं या चित्रपटातलं गीत किती सुंदर आहे. माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं. या गीतामध्ये वाटेनं माहेराच्या धावत मन जातं ही ओळ आहे मंडळी. हे शब्द या लेकीला माहेरची किती ओढ लागली आहे ते दाखवतात. आणखी एक सांगतो, बऱ्याचदा आई आणि लेक या चांगल्या मैत्रिणी असतात. आईनं लेकीजवळ आपलं मन व्यक्त करावं आणि माहेरी आलेल्या लेकीनं आपल्या भावना आईजवळ व्यक्त कराव्यात. त्यांच्या एवढी भावनिक जवळीक कोणत्याच नात्यात नसते. हे नातं नाजूक आहे, रेशमी आहे, पण या नात्याची वीण घट्ट आहे, कधी न तुटणारी. माहेरी मन धाव घेत असलं तरी संसाराच्या जबाबदाऱ्या तिला अडवतात. पण संधी मिळेल तेव्हा माहेरच्या ओढीनं लेक धावत येते. लेक माहेरावरून परत जाताना खूप काही घेऊन जाते. काय घेऊन जाते ती घेऊन जाते आनंद, समाधान, तृप्ततेची भावना. या गोष्टी वस्तुरूपानं नाही दाखवता येत, पण त्या लेकीच्या चेहऱ्यावर जणू मूर्तिमंत प्रकट होतात. जणू मूठभर मांस वाढतं. पण सतत सावलीत वाढणारं रोपटं हे ऊन पावसाच्या झळा नाही सहन करू शकत. म्हणून या नात्याच्या मर्यादा आणि ताकद ज्यांनी ओळखली त्या मायलेकी आयुष्यात सगळ्या प्रसंगांना तोंड द्यायला तयार होतात. सगळ्या प्रसंगांना तोंड देण्याची तयारी असलेली लेक आयुष्यामध्ये काहीतरी कर्तृत्व करून दाखवू शकते. असं आहे हे मायलेकींच्या नात्याचं वेगळेपण. पण मायलेकींच्या नात्याचा हा गोफ अधिक विशाल करता येऊ शकतो. आईच्या मायेला पारख्या झालेल्या समाजातील एखाद्या लेकीला आईची माया देता येईल, सुनेची आई होता येईल आणि आईसाठी आसुसलेल्या लेकींना आपल्या सासूमध्ये किंवा ज्यांना आधाराची गरज आहे अशा स्त्रियांमध्ये आपल्या आईलाही पाहता येऊ शकेल. मंडळी, आज समाजाची ही गरज आहे. तेव्हा आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं, तुमचा आवाज. माझा परसाद माहेरी जा सुवासाची कर बरसात. माहेरी जा सुवासाची कर बरसात. घाल घाल पिंगा वारा माझा परसाद. माहेरी जा सुवासाची कर बरसात. सुखी आहे पोर सांग आईच्या कानात. आई भाऊसाठी परे मन कंटावत. विसरली काग भादव्यात वर्ष झालं. माहेरीच्या सुखाला
तर फार हुंग हुंगुनिया करी कशी ग बेजार परसात पारी जात काचा सडा पडे कधी फुल वेचायला नेशील तू गडे कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय माया माझ्यावर दाट जशी तुझी माय आले भरून डोळे पुन्हा गळाली दाटला माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला घाल घाल पिंगा वारा माझ्या परसात माहेरीचा सुवासाची कर बरसात